पुणे जिल्ह्यातील मंचर येथील पांडवकालीन बारव आणि दर्गा यांच्यातील जो वाद आहे तो पुन्हा एकदा उफळून आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की आज बकरी ईद आहे, त्या बकरी ईद निमित्त या ठिकाणी जे पांडवकालीन बारव आहे त्या ठिकाणी खरं तर जे मुस्लिम बांधव आहे त्यांना या ठिकाणी नमाज पठण करण्याची परवानगी दिल्यानंतर हा खरं तर वाद आहे तो उफळून आलेला पाहायला मिळतो आहे. मी सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी, ज्या ठिकाणी पांडवकालीन बारव आहे आणि त्याच बाजूला एक दर्गा आहे. ते गेले कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून खरं तर हा जो वाद आहे हिंदू आणि मुस्लिम हा वाद या ठिकाणी पाहायला मिळत होता. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की वक्फ बोर्डाने आज ज्या पद्धतीने बकरी ईद आहे आणि बकरी ईदच्या निमित्तानं या पांडवकालीन बारव या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी खरं तर परवानगी दिल्यानंतर हा जो वाद आहे तो पुन्हा उफळून आलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी पाहतो की सध्या पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो पूर्णतः मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी जे संपूर्ण वातावरण आहे ते एकंदरीत तणावपूर्व असल्याचं पाहायला मिळतं आणि याच अनुषंगाने आज खरं तर जी मंचरची ओळख आहे म्हणजे जी पांडवकालीन ऐतिहासिक बारव आहे आणि त्याच ठिकाणी प्रशासनाने खरं तर या ठिकाणी बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी खरं तर या ठिकाणी परवानगी दिली होती. आणि याच निमित्ताने जर मराठी बांधव असतील, हिंदू बांधव असतील, त्यांच्या कुठेतरी ज्या भावना आहेत त्या दुखावल्याचा निषेध करत या ठिकाणी आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी महेशदादा लांडगे असतील, त्यासोबत संग्रामभैया जगताप असतील, हे दोन्ही आमदार या ठिकाणी खरं तर उपस्थित राहणार आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर आज बकरी ईद आहे, बकरी ईदच्या अनुषंगाने आज नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिल्यामुळं हा जो वाद आहे तो खरं तर पाहायला मिळतो. त्यामुळे संपूर्ण मंचर परिसरामध्ये जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठा तैनात करण्यात आलेला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मंचरमध्ये जी परिस्थिती आहे ती सध्या तणावपूर्ण असल्याचं चित्र या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरा सुशांत राऊत, मी सुनील टी व्ही मराठी, मंचर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.